हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझे एजीएस करियर अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाचा विषय की सर्वांना उत्सुकता आहे आपल्या निकालाच्या संदर्भामध्ये की आज 24 तारीख आहे. जेव्हा आम्ही आलो होतो शुक्रवारी, आता शनिवारी वाटतं सुट्टी होती ऑफिसला, आल्याच्यानंतर सोमवार आज मला एकदा फायनली पाहावं की निकाल खरंच कधी लागणार आहे. कारण आम्ही सुद्धा वैतागून गेलो, कारण आम्हाला बी त्या प्रोसेसमध्ये यायचं आहे. लागलं तर ठीक आहे, नाही लागलं तर आम्ही काहीतरी प्लॅन बीवर काम करू. या संदर्भात आम्ही आलेलो आहे. मेरिट यादी लवकरात लवकर हा फायनल झाला, यादी रिवाईज वगैरे म्हणजे यादी झाली व्यवस्थित, तर गोष्टी आपल्याला सर्व गोष्टी डाऊट क्लिअर होतात. बाकीचे राऊंड मग वेळेनुसार होतील. तरी हे डिले झालं तर बाकी सर्व गोष्टी डिले होतात. त्या संदर्भात आलो असतं मित्रांनो. एक महत्त्वाची अशी माहिती आहे की आज पण तसंच उत्तर भेटले आपल्याला. काउंटडाऊन परत तोच उत्तर आहे ज्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं. काय विषय काय, टेक्निकल बाबी आहेत, त्यांनी आज बोलून दाखवलं. खरंच टेक्निकल बाबी आहेत, दिसत आहेत. मागच्या भरतीमध्ये सेकंड फेजला जे यादी परत लावा लागली ती वेळ येऊ नये यासाठी गोंधळ झाला आणि एकतर ऑलरेडी परीक्षा परिषद TETमुळे बदनाम झालेला आहे. ठीक आहे, आपण म्हणजे विषय काय आहे की हा महत्त्वाचा मुद्दा सांगण्याचं तात्पर्य असं आहे की खूप गोष्टी आपण ॲक्सेप्ट केल्या पाहिजे आणि निकाल कधी ह्याची उत्सुकता असण्यापेक्षा यादी कशी चांगली लागेल हे अधिकाऱ्यांचं मत आहे. त्यामुळे आपण अधिकारी खूप चांगले आहेत, डॅशिंग आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत आणि दिवस रात्र काम करत आहेत. ते रविवारी सुद्धा रात्री 11पर्यंत काम चालू होतं यांचं. फक्त टेक्निकल काम चालू होता, बाकी कोणतंच ऑफिस सर्व बंद होते शनिवार रविवारचे. आणि फक्त परीक्षा परिषदेमध्ये पोर्टल संदर्भात काम चालू होतं, त्यांनी स्वतः सांगितलं. म्हणून हे सांगायचं आहे की आपण याच्यावर विश्वास ठेवा. आणि माझ्यासोबत आहेत गवारी सर आहेत, कदम सर आलेत, चेकी सर आलेत. बोला तुम्ही काय म्हणताय. नमस्कार सर्वांनाच. आपण पाहतोय की गेले अनेक दिवस अनेक वर्ष आदरणीय अब्दुल गनी सर यांचं शिक्षक भरतीसाठी अप्रतिम असं काम आहे. सर आपल्याला अतिशय ऑथेंटिक पद्धतीने माहिती त्यांच्या प्लॅटफॉर्मवरती देत असतात. सरांनी या 2025च्या भरतीमध्ये पण खूप मोठं सरांचं योगदान आहे आणि सर माझे खूप जवळचे मित्र आहेत. सरांना मी 2022च्या भरतीपासून ओळखतोय. सरांनी 22च्या भरतीमध्ये पण खूप सारं काम केलं. सर आणि मी थोड्या मार्कांवरून आम्ही राहिलो 22ला, परंतु या 25च्या भरतीमध्ये पण या 30,000 जागा 31,000 जागा आणण्यासाठी सरांचं वेळोवेळी रजिस्ट्रेशन प्रक्रिया असेल, प्राधान्यक्रम सुरू असेल, पाठपुरावा असेल, बिंदूनामावली असेल, सरांचं अप्रतिम काम आहे. अप्रतिम त्यांनी शिक्षक भरतीसाठी योगदान दिलेलं आहे. आणि सरांनी आता तुम्हाला माहितीच दिलेली आहे की एक तांत्रिक अडचणीमुळे जो थोडासा फार विलंब होत आहे, परंतु जास्त पण खूप असा वेळ लागणार नाही. बरोबर की सर? लवकरच आपल्याला ज्या क्षणाची आपण वाट पाहतोय, जे आपलं स्वप्न आहे शिक्षक भरतीचं, ते नक्कीच साकार होईल असं मी या ठिकाणी आशावाद करतो. आणि आदरणीय गणी सरांना आपल्या सर्व अभियोग्यता धारकांच्या वतीने धन्यवाद मानतो. धन्यवाद यासाठी की आपण वेळोवेळी पाहतोय की त्यांच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती असतील अतिशय योग्य पद्धतीने ते माहिती देतात. अतिशय कमी वेळामध्ये आणि मार्मिक माहिती त्यांच्याकडून आपल्याला मिळते. सरांचं योगदान आपल्याला भविष्यकाळातही अशाच पद्धतीने राहील. आणि सर्वांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा राहून गेला माझ्याकडनं की पुढीलच्या राऊंड संदर्भात परत आज विचारले की आता मला सर पहिले ही राऊंड होऊ द्या, बाकीच्या राऊंडच्या संदर्भात आपण बोलूच त्या संदर्भात. तुम्हाला अजूनही सांगतो, एक ग्वाही देतो की जेवढे बी भविष्यात राऊंड लागतील, आम्ही लागलो तर वाचलो, नाही लागलो तर जोपर्यंत पूर्ण राऊंड होणार नाहीत तोपर्यंत आम्ही तुमच्यासोबतच आहोत. आणि दुसरा मुद्दा, लागलो तरी आम्ही आमचं मार्गदर्शकाचं काम आम्ही 100% निभावणार, एवढं तुम्हाला सांगायचं आहे. आणि बाकी सर इकडे कदम सर आलेत, सर्व आलेत. आम्ही पण फक्त सर्वांचं एकच मोठं आहे मित्रांनो, यादी लवकरात लवकर लागली पाहिजे. आपण शाळेवर गेलं पाहिजे. जे मराठवाडा म्हणजे विदर्भात, पश्चिम महाराष्ट्र, आता मराठवाड्यात जागा नाही चालल्या त्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे. पण इथं ज्या जागा आहेत मित्रांनो, ह्या जागा लवकरात लवकर भरल्या तर प्रत्येक जिल्हा परिषदेला शिक्षक भेटतील आणि विद्यार्थ्यांचं कल्याण होईल. आणि अजून काही डिटेल असेल तर संध्याकाळी तुम्हाला मी पूर्ण अजून काही अपडेट डिजिटल स्वरूपामध्ये प्रॉपर डिजिटल बोर्ड तुम्हाला समजून सांगेन. एवढंच तुम्हाला सांगायचं होतं मित्रांनो. जास्तीत जास्त मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.